श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुचरित्रानुसार श्री नरसिंह सरस्वती यांनी सांगितलेला दैवी संदेश काय आहे? कर्म कितीही खराब असले तरी त्यातून मुक्त कसे होता येते? काय आहे ते अदृश्य जाळं जे नियतीलाही मान्य करावं लागतं? साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा कर्माच्या फेऱ्यातून सुटता येत नाही, मग मनुष्य कसा सुटू शकतो? जगाच्या पाठीवर असा कोणता न्याय आहे जो राजा असो वा रंक दोघांनाही त्यांच्या कर्माचं फळ दिल्याशिवाय सोडत नाही? आपण नेहमी म्हणतो की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण तुम्हाला माहिती आहे का की कर्माची गणितं फक्त या जन्मापुरतीच मर्यादित नसतात. दत्त संप्रदायातील हे सर्व मोठं गुपित जे आहे ते गुरुचरित्रातील जो दैवी संदेश आहे तो तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे काळही झुकतो. कर्माच्या या गहन रहस्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा, तुमचं आजचं दुःख खरोखर नशिबाचा खेळ आहे की कोणाच्या तरी विसरलेल्या कृतीचा प्रतिध्वनी आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी सुद्धा मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमची एक साधी लाईकसुद्धा माझ्यासाठी मोलाची ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. कृष्ण आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेलं ते नरसिंहवाडीचं क्षेत्र. पहाटेची वेळ होती. नदीचा संत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि काठावर असलेल्या औदुंबराच्या झाडामधून येणारा तो थंड वारा वातावरणात एक वेगळी शांतता निर्माण करत होता. पण या शांततेतही एक जीवाचा आकांत लपलेला होता. कर्माची चक्र जेव्हा फिरतात तेव्हा ती माणसाला अशा वळणावर आणून सोडतात जिथे बुद्धी काम करीनाशी होते, श्रद्धा डळमळीत होऊ लागते. दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानलं जात नाही, तर एक स्वयंचलित ऊर्जा आणि चक्र मानलं जातं. श्री गुरुचरित्रामध्ये कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दात केली आहे. तिथे असं म्हटलं जातं की वासरं हजारो गायीच्या कळपातही स्वतःच्या आईला शोधून काढतात, तसेच कर्म आपल्या कर्त्याला म्हणजे जे करणाऱ्याला तिन्ही लोकात कुठेही शोधून काढतात. कर्मापासून पळ काढणं अशक्य आहे, कारण ते आपली सावली असतात. ही गणितं माणसाला समजत नाहीत. त्याला वाटतं की जोपर्यंत कोणी पाहत नाही तोपर्यंत त्यांनी केलेल्या चुका ही चूक नाही, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. अशाच एका दिवशी नरसिंहवाडीच्या एका पवित्र भूमीवरती माणूस अत्यंत विदीर्ण अवस्थेत येऊन पोहोचला होता. विशंभर नावाचा माणूस. त्याचे कपडे फाटलेले, डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हा अभागी माणूस त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर एकामागून एक कोसळत होते. एकेवेळी श्रीमंत असलेला हा माणूस आज अन्य दशेत होता. त्याचे 2 मुलगे अकाली मृत्यू पावले होते. त्याची पत्नी गंभीर आजारात होती, अंथरुणाला खेळत होती. स्वतः त्याच्या शरीरावरही असाध्य व्याधींनी विळखा घातला होता. तो धावत पळत ठेचा खात श्री नरसिंह सरस्वतींशी येऊन कोसळला आणि त्याचा अवतार पाहून उपस्थित असलेले इतर शिष्यही क्षणभर स्तब्ध झाले. विशंभर अक्षरशः जमिनीवर लोळणं घेत होता. हुंदके थांबायचं नाव घेत नव्हते. श्री गुरूंच्या चरणांना घट्ट मिठी घातली आणि त्यांच्या स्पर्शात तीच व्याकुळता होती जी एका बुडणाऱ्या माणसाच्या हातात असलेल्या काठीत असते. तो ओरडून विचारू लागला, महाराज, का फक्त मलाच हे दुःख? मी काय पाप केलं होतं? या जन्मात कधी एका मुंगीलाही त्रास दिला नाही, कोणाचं धन कधी चोरलं नाही, कोणाची निंदा केली नाही, मग माझ्याच नशिबी या नरक यातना का? तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात, मग मला सांगा, माझा गुन्हा काय आहे? विशंभरचा आवाज त्या शांत परिसरात घुमत होता. त्याच्या शब्दात प्रचंड राग, हतबलता आणि देवाविषयीची तक्रार होती. लोक म्हणतात की देव दयाळू आहे, मग माझ्या मुलांचा बळी त्याने का घेतला? माझ्या शरीराला कुष्ठरोगासारखी व्याधी का जळाली? महाराज, उत्तर द्या, नाही तर या नदीत उडी मारून मी माझे प्राण संपवून टाकीन. त्याच्या या प्रश्नांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण केली. एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याला त्याची फळं वाईट का मिळतात? याच वेळी गोंधळलेल्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. श्री गुरुदृष्टीने आपली डोळे हळूच उघडले आणि त्याच्या त्या तेजस्वी डोळ्यात रागाचा लवलेशही नव्हता. उलट तिथे अफाट करुणा होती.
त्यांनी विश्वंभर यांना पाहिलं. संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. विश्वंभरचा आवाज जो सुरू होता, आकांत सुरू होता, तो एका नजराने शांत झाला. वादळ संपल्यानंतर समुद्राचं पाणी जसं शांत होतं तसं विश्वंभर शांत झाला आणि श्री गुरूंच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य जणू सांगत होतं की बाळा, तू फक्त आजचं पान वाचतोय, मी पूर्ण पुस्तक पाहतोय. या क्षणी विश्वंभरला जाणवलेली भावना ही केवळ भावना नव्हती, तर एक ती पूर्ण शरणागती होती. याला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित माझ्या दुःखाचं कारण माझ्या बुद्धीपलीकडचं आहे. ही हतबलता हळूहळू एका नवीन आशेच्या किरणात बदलत होती. श्री गुरूंची ती दैवी शक्ती आणि त्यांचा शांत स्वर वातावरणात मिसळला. श्री गुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि गोड वाणीने भरलेला होता. ते म्हणाले, विश्वंभर, तू म्हणतोस की तू या जन्मात काहीच वाईट केलं नाहीस. तुझं म्हणणं खरं असेल, पण तुला काय वाटतं, तुझं अस्तित्व फक्त या जन्मापुरतंच मर्यादित आहे का? हे शरीर म्हणजे तू नाहीस, तर तू त्या आत्म्याचा अंश आहेस, ज्याने अनेक वस्त्र म्हणजे देह बदलले आहेत. तू आज जे भोगतोयस ते आजच्या कृतीचे नसून संचित कर्माचे फळ आहे, जे तू तुझ्या अनेक जन्मापासून सोबत घेऊन फिरतोय. विश्वंभर गोंधळला. महाराज, जर मला हा जन्म आठवतच नाही तर त्या कर्माची शिक्षा मला का आत्ता देत आहात तुम्ही? हा कोणता न्याय आहे? श्री गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, निसर्गाचा न्याय हा स्मृतीवर अवलंबून नसतो, तर न्यायावर अवलंबून असतो. तू एखादं झाड लावलंस आणि तू ते विसरून गेला तरी हे जेव्हा त्या झाडाला फळं लागतील तेव्हा ती तुलाच मिळणार ना. मग ती गोड असोत वा कडू, तुझं जे आजचं दुःख तू भोगतोय ते तुझ्या एका जुन्या कर्माचं परिपाक आहे. तुला वाटते की तू निष्पाप आहे, पण तुझा अहंकार तुला मागचे अध्याय पाहू देत नाही. विश्वंभरचे डोळे विस्तारले होते. त्याला समजले की आता रहस्याचा पडदा उठणार आहे. श्री गुरु त्याला त्याच्या अशा एका जन्मात घेऊन जाणार होते ज्याचा त्याला विसर पडला होता. त्यांनी आपला हात विश्वंभरच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला जणू एक वेगळाच काळात नेला. श्री गुरु बोलू लागले, विश्वंभर, आठव काय, जेव्हा तू एक समृद्ध राज्याचा राज्याधिकारी होतास, तुझं ऐश्वर्य, तुझे अधिकार, तुला तो गर्व, त्यावेळी तू केलेल्या एका साध्या वाटणाऱ्या कृत्याने आजचं भीषण जाळं विणलं आहे. तुला आठवते का, तू एका रणरणत्या उन्हात तुझ्या दाराशी आलेल्या जीवाने तुला काहीतरी मागितलं होतं, पण तू त्याला काय दिलं होतं? विश्वंभरच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्याला काही अस्पृश्य दृश्य दिसू लागली. एक भव्य वाडा आणि त्याच्या दारात उभी असलेली रथ, क्रूर हसणारा माणूस, तो दुसरा तिसरा कोणी नसून विश्वंभर होता. त्याच्या हातातील एका निर्णयाने कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. असं का घडलं? त्या दिवशी कोणत्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्याला आपली तरुण मुलं गमवावी लागली आणि स्वतःला व्याधीने ग्रासून घ्यावं लागलं. श्री गुरु त्या पूर्वजन्माचे भयानक रहस्य सांगायला आता सुरुवात करणार होते, जे ऐकून विश्वंभरच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. त्या एका घटनेने केवळ विश्वंभरच नाही, तर त्याच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचे नशीब कसं बदलवून टाकलं होतं. कर्माचा तो हिशोब इतका अचूक कसा असू शकतो? विश्वंभरच्या डोळ्यासमोर अचानक एक लख्ख प्रकाश पडला. त्याला सभोवतांचा परिसर विसर पडला होता आणि तो काठ, ती पंचगंगा नदी, समोर बसलेले श्री गुरु जणू अदृश्य झाले. एका वेगळ्याच विश्वात तो फेकला गेला. त्याला सर्व काही दिसू लागले. एक भव्य नगर, जिथली घरं सोन्या चांदीने मढलेली होती. तिथल्या राजमार्गावर स्वतः विश्वंभर एका सुवर्ण रथात बसून. तो आजचा दिनवाडा विश्वंभर नव्हता. त्याच्या अंगावर भरजरी वस्त्र होती, मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. त्याच्या नजरेत एक वेगळाच अहंकार होता. तो त्या नगराचा मुख्य राज्याधिकारी होता. त्याच्या एका शब्दावर लोकांचे जीव जात होते. त्याच्या एका खुणेवर कोणाचंही नशीब बदलत होतं. सत्तेच्या उर्मटपणात त्याला जमिनीवरची माणसं किड्यामुंग्यासारखी वाटत होती. श्री गुरूंचा आवाज त्याच्या कानात घुमत होता, विश्वंभर, नीट बघ, हे तुझे संचित आहे. कर्माचे 3 प्रकार असतात आणि ते समजल्याशिवाय तुला तुझं आजचं दुःख कसं समजणार? पाहिलं तर पहिलं कर्म आहे संचित कर्म, म्हणजे तुझ्या अनेक जन्मांच्या कर्माचा तो साठा, जो एका मोठ्या कोठारासारखा तुझ्या आत्म्यासोबत साठलेला आहे.
तू आजवर जितके जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मात तू जे काही वाईट चांगलं केलं त्या सर्वांची नोंद या संचित कर्मामध्ये असते. पण निसर्ग तुला या सर्व कर्मांची फळं एकाच जन्मात देत नाही, कारण ते सहन करण्याची ताकद या मानवी देहात नसते. मग प्रारब्ध कर्माचा भाग येतो. संचिताच्या अफाट साठ्यातून कर्माचा एक छोटासा भाग निवडून तुझ्या या जन्माच्या झोळीत टाकला जातो. त्यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो. तू आज जे काही भोगत आहेस ते तुझं प्रारब्ध आहे, ज्याला तू टाळू शकत नाहीस. म्हणजे तू आज या क्षणी काही करत आहेस ज्याचा परिणाम तुझ्या भविष्यातील संचितावर होणार आहे. विशंभर त्या दृश्यात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला दिसलं की राज्याधिकारी असलेला आणि रूपाने महान अशा ब्राह्मणाला आपल्या वाड्यावर उन्हात उभा केलं होतं. तो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता, पण विशंभरच्या अहंकारापुढे त्याची विद्वत्ता काहीच नव्हती. त्या ब्राह्मणाने केवळ पिण्यासाठी पाणी मागितलं होतं, पण विशंभर याने आपल्या सत्तेच्या मधात त्याला पाणी देण्याऐवजी त्याचा अपमान केला. इतकंच नाही तर त्या ब्राह्मणाच्या पायाशी असलेला एक छोटासा कीटक विशंभरने आपल्या पायाखाली जाणीवपूर्वक चिरडला. कीटक मारताना त्याच्या मनात कोणतीही दया नव्हती. त्याला वाटलं, हा तर एक छोटासा जीव आहे, याला मारल्याने काय फरक पडणार आहे. पण निसर्गाच्या लेखी कोणताही जीव छोटासा नसतो. त्या कीटकाचा मृत्यू आणि त्या ब्राह्मणाचा अपमान ही विशंभरच्या संचितामध्ये अत्यंत गडद अक्षरात लिहिला गेला होता. विशंभर आता ते दृश्य स्पष्ट दिसू लागलं होतं. कीटक मरताना त्याला झालेल्या वेदना आणि त्या ब्रह्मांडात पसरल्या होत्या. श्री गुरूंचा आवाज पुन्हा घुमला. विशंभर, तुला वाटलं होतं की तू फक्त एका कीटकाला मारलंस, पण तू विसरलास की कर्माचा हिशोब सावलीसारखा असतो. तू जिथे जाशील तिथे तो तुझ्या मागे येतो. तू त्या जन्मात खूप दानधर्म केला असेलही, खूप मंदिरेही बांधली असतील, पण ते एका कृत्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. कर्म हे कर्जासारखं असतं. जोपर्यंत तू व्याजासह फेडत नाहीस तोपर्यंत नियती तुझा पिच्छा सोडत नाही. तू त्या जन्मात त्या ब्राह्मणाला तडफवलंस, म्हणून आज तुझ्या या जन्मात तुला तडफावं लागत आहे. तू एका निष्पाप जीवाचा प्राण घेतलास, म्हणून आज तुझी मुलं तुझ्या डोळ्यासमोर मृत्यू पावली. कर्माची ही साखळी इतकी गुंतागुंतीची असते की एका जन्मात केलेली चूक 7व्या जन्मात समोर येऊ शकते. विशंभरच्या अंगावर काटा आला. त्याला आता स्वतःच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचा संबंध त्या दृश्याशी लावता येत होता. त्याला आठवलं की त्याने त्या राज्याधिकाऱ्याच्या रूपात असताना अनेक गरीब शेतकऱ्यांची जमिनी बळकवल्या होत्या. त्या प्रारब्धात विष म्हणून उतरले होते. कर्माचे हे चक्र काम करत होते. त्याला आता हळूहळू उमजू लागलं होतं की श्री गुरुचरित्रातील एका कथेचा दाखला देत श्री गुरु त्याला सांगू लागले की जसा एक शिकारी बाण सोडतो, तो बाण सुटल्यानंतर शिकारी त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो बाण लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय थांबत नाही. अगदी तसंच एकदा का कर्म घडलं की ते त्याचं फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. तुझे पूर्वज, तुझे वंशज, तू स्वतः या कर्माच्या धाग्यांनी एकमेकांशी जोडले गेलेला असता. विशंभर आता त्या दृश्यातून बाहेर येत होता, पण त्याच्या मनावर त्याचं पापकर्माचं ओझं इतकं वाढलं होतं की त्याला श्वास घेणंही कठीण झालं होतं. त्याने पाहिलं की तो अहंकारी राज्याधिकारी जेव्हा मेला तेव्हा त्याच्या अंतसमयी पाणी देणारं कोणीही नव्हतं. तो तडफडून मेला आणि त्या तडफडीतूनच या जन्माचा पाया रचला गेला. श्री गुरूंचे शब्द त्याच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. विशंभर, तू म्हणत होता ना तू कोणाचं वाईट केलं नाही, मग आता बघ, तुला जेव्हा अधिकार होता तेव्हा तो अधिकार गाजवला होता. तेच हात व्याधीने का सडले आहेत? ते हे पाय ज्याने कीटकाला चिरडलं होतं, तेच पाय तुला नीट आता चालता येत नाहीत. कर्माचं आरसा कधीच खोटं बोलत नाही. याच वेळी कथेचा वेध मंदावला. विशंभर पूर्णपणे भानावर आला. त्याने आपल्या हाताकडं पाहिलं. आपल्या हातात कुष्ठरोगाचे पांढरे डाग पडलेले आहेत. त्याच्यातून रक्त आणि पू वाहत होता. याआधी त्याला या व्याधीचा राग येत होता. त्याला आता देवाबद्दल तिरस्कार वाटत होता, पण या क्षणी त्याला स्वतःच्याच हाताची घृणा वाटू लागली. त्याचे हात थरथरत होते. या अवस्थेत जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि रागाचे नव्हते,
तर ते फक्त पश्चातापाचे अश्रू होते. शेवटी त्या ब्राह्मणाचे ते अपमानित डोळे त्याला आठवले आणि जाणवलं की त्याच्या प्रत्येक वेदनेमागे त्याचीच एक जुनी क्रूरता लपलेली आहे. या क्षणी विशंभरच्या मनात निर्माण झाली ती भावना पश्चातापाची होती. स्वतःच्या कर्माच्या ओझ्याखाली दबून गेला होता. महाराज, मी किती नीच होतो. त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले. तो खूप रडू लागला. आता त्याला स्वतःची दया येत नव्हती, तर त्याला त्या जीवांची दया येत होती ज्यांना त्याने पूर्वी त्रास दिला होता. त्याचा अहंकार आता पूर्णपणे गळून पडला होता. एखाद्या मातीच्या ढेकळाप्रमाणे तो श्री गुरूंच्या चरणाशी कोसळत होता. मनातलं आता सर्व संपलं होतं. दोष देण्याची त्याची वृत्ती आता नष्ट झाली होती आणि त्या जागी एक भीषण अपराधीपणाची भावना उरली होती. श्री गुरु त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. त्याच्या नजरेत अजूनही तेच तेज होते. विशंभरने रडत रडत आपलं डोकं श्री गुरूंच्या चरणावर ठेवलं. हे अश्रू चरणांना भिजवत होते. हे कर्मच सर्वस्व आहे. माझ्या प्रारब्धाचा बाण सुटलाच आहे, तर मग आता या दुःखातून सुटका कशी होणार? जर साक्षात ब्रह्मदेवालाही कर्माच्या जाळ्यातून सुटता येत नाही, तर माझ्यासारखा सामान्य माणसाचं काय? भोग भोगणे अटळ आहे, तर मग मला तुमच्या चरणाशी येऊन काय मिळालं? महाराज, मला सांगा, कर्माच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? असं जन्मोजन्मी मी आधीच जळत राहणार आहे का? विशंभरच्या मनात असलेल्या प्रश्नाने वातावरणात एक नवीन उत्सुकता निर्माण झाली. तिथे जमलेले इतर लोकही विचारात पडले. कर्म इतकं बलवान आहे का? मग देवाच्या भक्तीचा आणि गुरुकृपेचा काय उपयोग? प्रारब्ध बदलता येत नसेल तर मग नामस्मरण आणि साधनेला काय अर्थ? गुरूंच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य आलं आणि विशंभरच्या पाठीवर आपला हात ठेवला. पण यावेळी तो हात केवळ सांत्वना देणारा नव्हता, तर तो काहीतरी नवीन रहस्य सांगणारा होता. श्री गुरु आता एक असा सिद्धांत सांगणार होते जो कर्माच्या अभेद्य भिंतीलाही तडा देऊ शकत होतं. कर्माची तीव्रता कशी कमी होते, काय खरोखरच गुरुकृपा प्रारब्धाचे लेख पुसून टाकू शकतात. विशंभरला वाटत होतं की आता सर्व संपलं आहे, पण श्री गुरूंच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी विशंभरला डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि विचारलं, विशंभर, तुला वाटते का कर्म हेच अंतिम सत्य आहे? पण तू विसरतोय, ज्याने हे नियम बनवले आहेत ती नियती तुझ्यासमोर उभा आहे. कर्माचा छेद कसा करायचा हे तुला शिकायचं आहे का? तेव्हा विशंभरच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा किरण चमकला. त्याला वाटलं की कदाचित अजूनही काहीतरी शक्य आहे, पण हे शक्य होण्यासाठी त्याला कोणती किंमत मोजावी लागणार होती. श्री गुरु त्याला कोणती अशी कठीण परीक्षा घेणार होते ज्यामुळे त्याचं प्रारब्ध बदलू शकत होतं. हे दुःख भोगणं त्याची मुक्ती होती. वातावरणात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली. श्री गुरु आता कर्माच्या पलीकडचं ते सत्य सांगणार होते, जे ऐकण्यासाठी विशंभरच नाही तर काळही थांबला होता. काय होतं ते गुरुकृपा, आणि काय होती ती कर्माच्या जळत्या विस्तवावर शीतल पाण्याची धार? विशंभर ही व्याकुळता त्याला मुक्तीकडे नेणार होती. अजून मोठ्या संकटात श्री गुरूंचे पुढचे शब्द केवळ विशंभरासाठी नव्हते, तर संपूर्ण जगासाठी होते. कर्माच्या जाळ्यातून सुटण्याचे एक महामंत्र ठरणार होते, पण त्यासाठी विशंभरला आपली सर्वात प्रिय गोष्टी गमवावी लागणार होती. ती गोष्ट गुरुचरित्रातील ती कोणती घटना होती जी कर्मालाही आवाहन देऊ शकते? श्री गुरूंच्या चेहऱ्यावरचे ते दैवी स्मित हास्य पाहून विशंभरच्या तडपणाऱ्या काळजाला थोडा विसावा मिळाला. श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे डोळे प्रेमाने ओसांडून वाहत होते. त्यांनी आपला उजवा हात उचलला आणि एका आश्वासक सुरात बोलायला सुरुवात केली. विशंभर, कर्माची गती गहन आहे, खरं आहे, पण तो कर्माचा निर्माता सुद्धा याच चरणांशी आहे. विसरू नकोस. तू विसरलास ना की गुरुकृपेचा उपयोग काय? तर ऐक, जसा प्रखर सूर्य अंधाराला एका क्षणात नष्ट करतो, तसेच गुरूंची कृपादृष्टी कोट्यावधी जन्मांच्या पापकर्मांना भस्म करण्याची ताकद ठेवते. पण जेव्हा तू गुरूंना शरण येतोस तेव्हाच त्या भोगांची तीव्रता बदलण्याची शक्ती आम्ही बाळगतो. ज्याला फासावर चढवायची शिक्त असते त्याला गुरुकृपेने केवळ सुई टोचल्याच्या वेदनेत मुक्त करता येते. कर्माचा लेख पुसता येत नाही असे जे म्हणतात त्यांनी अजून गुरूंच्या प्रेमाची खोली मोजलेली नाही.
श्री गुरूंच्या या शब्दांनी वातावरणात एक विलक्षण ऊर्जा निर्माण झाली. विशंभरला जाणवलं की जरी त्याचं शरीर व्याधीने जळत होतं तरी त्याच्या मनावरची जळमटा आता दूर होत होती. श्री गुरु त्याला सांगू लागले की श्री गुरु चरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत जिथे केवळ एका शब्दाने किंवा स्पर्शाने कर्माचे डोंगर उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांनी विशंभरला त्या ब्राह्मणाची कथा सांगितली ज्याच्या आयुष्यात दारिद्र्याचे भीषण सावट होते, पण श्री गुरूंच्या केवळ एका आदेशाने त्याच्या घरासमोर वाळलेल्या काठीला सुद्धा पालवी फुटली. विशंभर जर वाळलेल्या काठी पुन्हा जिवंत होऊ शकते तर आयुष्यातली ही कर्माची पानं पुन्हा हिरवीगार का होऊ शकणार नाहीत? कर्माचा हिशोब हा केवळ शरीरासाठी असतो, आत्म्यासाठी नाही. तू जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप करतोस तेव्हा तुझ्या सभोवतालची संरक्षण कवच तयार होतं. आणि विशंभर आता वेगळाच तंद्रीत होता. श्री गुरूंनी त्याला एक आज्ञा दिली, विशंभर उठ आणि पंचगंगेच्या पवित्र प्रवाहात जाऊन स्नान कर. पण स्नान करताना केवळ शरीर घेऊ नकोस, तर तुझा प्रत्येक अपराध, तुझा अहंकार आणि तुझ्या या राज्याचा अधिकार सर्व घेऊन या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन स्नान कर. पण स्नान करताना केवळ शरीर घेऊ नकोस, तुझा प्रत्येक अपराध, अहंकार, जो तुझा राज्य अधिकारी असताना होता तो गर्व पाण्यात विसर्जित करून ये. श्री गुरूंच्या नामाचा घोष कर, मग कर्माचा जळता विस्तव कसा शांत होतो बघ. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा वंदन केलं. त्याच्या पायात एक विलक्षण शक्ती संचारली होती. जो माणूस काही वेळापूर्वी रांगायला असमर्थ होता तो आता ताठ मानेने नदीच्या दिशेने जाऊ लागला. प्रत्येक पाऊल टाकताना त्याला जाणवत होतं की त्याच्या पायातून जणू काही काळे ढग बाहेर पडत आहेत. त्याला त्या जागी एक पांढरा दिव्य प्रकाश येत आहे. नदीच्या पात्रात उतरताच त्याला थंड पाण्याचा स्पर्श अमृतासारखा वाटला. त्याने पहिली डुबकी घेतली आणि मनातून ओरडला, महाराज मी शरण आलो आहे. दुसरी डुबकी घेताना त्याने आपल्या मुलांच्या मृत्यूचा शोक त्या पात्रात सोडला आणि तिसरी डुबकी घेताना रोगाचा द्वेष सोडून दिला. जसा जसा डुबक्या मारत होता तसं तसं नदीचं पाणी त्याच्या शरीरावरून वाहताना काळं पडत होतं. जणू शतकानुशतकांचे साचलेलं पाप ते पाणी शोषून घेत होतं. नदीच्या काठावर उभे असलेले शिष्य हे दृश्य पाहून थक्क झाले. विशंभर शरीर जे कुष्ठरोगाने पांढरं पडलं होतं ते आता हळूहळू मूळ रंगात येऊ लागलं होतं. त्याच्या शरीरातून वाहणारा रक्त थांबलं होतं. ही जादू नव्हती, साधना आणि गुरुकृपा होती. यांचा संगम होता जो कर्मचाऱ्याला कापत होता. विशंभर नदीतून बाहेर आला तेव्हा तो पूर्णपणे वेगळा माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर दैवी तेज होतं. तो धावतच गुरूंच्या आसनापाशी आला. आनंद अश्रूंनी भरलेले त्याचे डोळे श्री गुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि तो अपराध मुक्त झाला. श्री गुरु त्याला म्हणाले, विशंभर तुला काय वाटले? शरीर चांगलं झालं म्हणजे कर्म संपलं असं नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. कर्माची तीव्रता कमी केली. कर्माचे बीज अजूनही तुझ्या मनात शिल्लक आहे. ते बीज जोपर्यंत जळून खाक होत नाही तोपर्यंत तू पुन्हा या संसारात येत राहशील. कर्म हे केवळ भोगाने संपत नाही, तर ते सेवेने आणि निवृत्तीने संत होते. क्षेत्राची सेवा, जर तू तुझ्यासारख्याच दुःखी होऊन इथे येतील त्यांची सेवा करणं तुझं प्रारब्ध आता तू स्वतः निवडायचं आहे. श्री गुरूंनी विशंभरला नामस्मरणाचे महत्त्व समजावून सांगितलं. नामस्मरण हे कर्माच्या अग्नीवर शीतल पावसासारखं असतं. जेव्हा तू दत्त नाम घेतोस तेव्हा तुझा प्रियमान कर्म शुद्ध होतं. आजचा प्रत्येक विचार तुझ्या भविष्याचा निर्माण आहे. जर तू आज कोणाचं भलं केलं तर तुझ्या संचितातील एक पाप कमी होतं. कोणाला क्षमा केलीस तर तुझ्या भविष्यातील एक संकट टळतं. हा खेळ तुझ्या स्वतःच्या हाताने जिंकू शकतोस जर तुझी दोरी माझ्या हातात असेल. विशंभरला आता समजलं होतं की संकटं काय येतात, ती कशी घालवता येतात. त्याच्या मनातील सर्व शंकांचे ढग आता पूर्णपणे विरले होते. कथेची गती आता पूर्णपणे मंदावली. वातावरणातील चैतन्य वाढलं होतं. श्री गुरु नरसिंह यांनी कथेची गती आता पूर्णपणे मंदावली होती. हे उठले आणि विशंभरच्या समोर येऊन उभे राहिले.
विशंभरने अत्यंत आदराने वर पाहिलं की श्री गुरूंनी कोमल देवी हात विशंभरच्या मस्तकावर ठेवला. त्या स्पर्शाबरोबर विशंभरला आपल्या शरीरातील प्रचंड वीज चांचारल्यासारखी वाटली. त्याला जाणवलं की त्याच्या पाठीच्या कण्यातून ते डोक्याच्या टोकापर्यंत एक गरम पण सुखद लहरी वाहत आहेत. त्याच्या अंगावरचे उरलेले सर्व डाग क्षणात नाहीसे झाले. त्याचं शरीर एका नवजात अभ्रकासारखं तेजस्वी आणि कोमल झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील सर्व चिंता, सर्व दुःख एका क्षणात गायब झालं. त्याला असं वाटलं की तू या जगाचा नाही, तर एका अथांग निळ्या आकाशाचा भाग आहे, जिथे फक्त शांतीच शांती आहे. या क्षणी विषमच्या मनात निर्माण झालेली भावना ही अपार शक्ती होती, परम शांतता होती. त्याच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत होते ते आता दुःखाचे किंवा पश्चातापाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. त्याला शब्दात काहीच बोलता येत नव्हतं, फक्त त्याच्या ओठातून दत्त 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 हा जप आपोआप बाहेर पडत होता. त्याला जाणवलं की आता तो एकटा नाही. त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध, त्याचं भविष्य सर्व काही या गुरुचरणात विलीन झालं आहे. श्री गुरूंचा आवाज आता त्याच्या अंतरात्म्यातून येत होता. बाळा, ती स्थिती आहे जिथे कर्म तुला स्पर्श करू शकत नाही. जेव्हा तू मीपणा सोडतोस आणि सर्व काही गुरूंचंच आहे या भावात स्थिर होतोस, तेव्हा कर्माचे नियम तुला लागू होत नाहीत. पण तू आता कर्माच्या बंधनातून मुक्त झाला आहेस. पण लक्षात ठेव, हा प्रवास अजून संपलेला नाही. तुला आता हे शिकायचं आहे की यापुढे नवीन कर्म कसं करायचं, जे तुला पुन्हा बांधणार नाही. विशंभरने श्री गुरूंच्या चरणावर आपलं शरीर झोकून दिलं. तिथून उठावंसं वाटत नव्हतं त्याला. श्री गुरु आत्ता विशंभरला त्याच्या आयुष्यातील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश देणार होते. कर्माची साखळी पूर्णपणे कशी तोडायची. असा कोणता मंत्र जो विशंभरला या संसाराच्या फेऱ्यातून कायमचं मुक्त करणार होता. काय खरोखरच माणूस कर्माच्या चक्रातून बाहेर पडून अद्वैत स्थिती गाठू शकतो का? हे श्री गुरूंचे पुढचे शब्द जणू त्याचे कुकर्म नष्ट करत होते. श्री गुरु दृष्टीने त्याला आपल्या जवळ बसवलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलायला सुरुवात केली. विशंभर, तू आता व्याधीमुक्त झाला आहेस, पण लक्षात ठेव, खरा आजार शरीरात नसून तो मीपणा या भावनेत असतो. जोपर्यंत माणसाला वाटतं की मी केलं, मी हे केलं, तोपर्यंत कर्माची साखळी त्याला जकडून ठेवते. कर्म हे एखाद्या आरशासारखं असतं. तू जसा चेहरा दाखवशील तसंच प्रतिबिंब तुला दिसेल. पण जर तू आरशासमोरून बाजूला झाला तर प्रतिबिंब उरेल का नाही? अगदी तसंच जेव्हा मी पण सांगतो तेव्हा कर्माचा खेळ सांगतो. आणि श्री गुरूंनी विशंभरला निष्काम कर्म सांगायला सुरुवात केली, जे दत्त संप्रदायाचा गाभा आहे. ते म्हणाले, विशंभर, कर्म करणं कधीच सोडू नकोस, कारण हा देह करण्यासाठीच आहे. कर्म करताना त्याचे फळ देवाच्या चरणी अर्पण करायला शिक. जसं कमळाचे पान पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त असतं, तसा तू या संसारात राहा. लोक तुझी स्तुती करतील तेव्हा समज की ही स्तुती माझी नाही. लोक तुला शिव्या देतील तेव्हा समज की त्या माझ्या चरणी आल्या आहेत. जेव्हा तू स्वतःला केवळ एक निमित्त मानतोस तेव्हा कर्माचे डाग तुझ्या आत्म्याला शिवू शकत नाहीत. यालाच अकर्म म्हणतात, म्हणजेच कर्म करू नये, कर्माच्या बंधनात न अडकणे. विशंभरने विचारलं, महाराज, हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणायचं? मी आता परत जगात जाईल तेव्हा लोक पुन्हा मला जुन्या नजरेने पाहतील. मग मी पुन्हा स्वतःला कसं सावरू? श्री गुरु हसले आणि म्हणाले, तुला कुठेही परत जाण्याची गरज नाही. तू जिथे आहेस तिथेच राहून सेवा कर. तुझा प्रत्येक श्वास हा दत्तनामाचा असावा आणि तुझा प्रत्येक कामही माझी पूजा करण्यातच असावी. तू कोणाला अन्न देशील तेव्हा विसर की तू देणार आहेस. हे लक्षात ठेव की देणाराही मीच आहे आणि घेणाराही मीच आहे. जेव्हा दाता आणि याचक यांच्यातील खऱ्या अर्थाने कर्माचा छेद होतो तेव्हा त्या दिवसापासून विशंभरचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो नरसिंहवाडीच्या त्या पवित्र परिसरात राहून सेवा करू लागला. जो विशंभर एकेकाळी राज्याधिकारी म्हणून घमेंडी चालत असे, तो आता झाडू मारताना, भाविकांची उष्टी पानं काढताना आणि नदीकाठी असलेल्या रोग्यांची सेवा करताना दिसत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कामं करताना त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान जे होतं त्याला राजवाड्यात कधीच मिळालं नव्हतं.
लोक त्याला विचारत, विशंभर तू इतका मोठा अधिकारी, तू ही कामं का करतोस? विशंभर फक्त स्मित हास्य करत असे आणि मनातल्या मनात म्हणत असे की मी कुठे करतोय, हे तर माझे श्री गुरु माझ्याकडून करून घेत आहेत. विशंभरच्या आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना काहीच अर्थ उरला नव्हता. एकदा त्याच्या गावाहून बातमी आली की उरली सुरली संपत्ती ही जळून खाक झाली आहे. विशंभरने फक्त आकाशाकडे पाहून नमस्कार केला. त्याला वाटलं की गुरूंची इच्छा त्याला दिलेलं त्यांनी घेतलं आहे. काही दिवसांनी बातमी आली की त्याच्या पत्नीची प्रकृती सुधारली आहे. विशंभरने पुन्हा नमस्कार केला आणि त्याला वाटलं की श्री गुरूंची कृपा त्यांनीच सावरलं. कर्माचं अदृश्य खास वर्षानुवर्ष जळत होता, पण आता तो पूर्णपणे सैल झाला होता, कर्माच्या पलीकडे गेला होता. श्री गुरूंच्या सहवासात विशंभरला कर्माच्या सिद्धांताचा शेवट धडा मिळाला. पूर्ण शरणागती मिळाली. श्री गुरूंनी त्याला सांगितलं, विशंभर, संचित कर्म डोंगरासारखं असतं. गुरुकृपा त्या डोंगराला एका क्षणात राख करू शकते. तो आता ज्या स्थितीत पोहोचला आहेस तिथे तुझं प्रारब्ध सुद्धा तुझ्या भक्तीपुढे हात जोडते. विशंभरला जाणवलं की जेव्हा तू स्वतःला विसरला तेव्हाच त्याला साक्षात परमेश्वराची भेट झाली. तो आता केवळ एक व्यक्ती नव्हता, तर दत्तचरणी विलीन झालेला एक अंश झाला आहेच. संध्याकाळची वेळ होती आणि पंचगंगेच्या काठावर आरतीचा आवाज घुमत होता. विशंभर नदीच्या काठावर ध्यान लावून बसला होता. त्याने डोळे उघडले आणि एक विलक्षण साक्षात्कार झाला. त्याच्या समोरच्या नदीच्या पात्रात, औदुंबरच्या पानात, आकाशातील नक्षत्रात आणि अगदी स्वतःच्या प्रत्येक पेशीमध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचं रूप दिसू लागलं. त्याला जाणवलं की जो ब्राह्मण त्याने पूर्वी अपमानित केला होता तोही दत्तच होता. जो कीटक त्याने पायाखाली चिरटला होता तोही दत्तच होता. आणि जो राज्याधिकारी बनून गर्व केला होता ती केवळ एक मायावी खेळ होता. त्याला आता सर्व चराचरात फक्त दत्त आणि दत्तच दिसत होते. या क्षणी विशंभरची स्थिती, त्याच्या मनात आता कोणताही प्रश्न उरलेला नव्हता. मी कोण, मी कुठून आलो, माझं काय होईल, हे सर्व प्रश्न एका विराट शांततेत विरघळून गेले होते. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. त्याचा चेहरा मात्र स्थिर आणि तेजस्वी होता. त्याला जाणवलं की कर्म हे केवळ एक शाळा होती जिने त्याला पूर्णत्वापर्यंत आणून सोडलं होतं. आता कर्माच्या बंधनातून, जन्माच्या फेऱ्यातून आणि मृत्यूच्या भीतीतून कायमचा तो मुक्त झाला होता. त्याला अद्वैत स्थितीचा अनुभव होत होता, जिथे भक्त आणि देव यांच्यात कोणतीही भिंत उरली नव्हती. विशंभरने श्री गुरूंकडे पाहिलं. श्री गुरु नरसिंह सरस्वती त्याला बघून मंद हसले. त्या एका हसण्यात पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं होतं. विशंभरने पुन्हा एकदा जमिनीवर लोळण घेतलं. हा नमस्कार कशाची तरी मागणी करण्यासाठी नव्हता, तर तो केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा होता. त्याचं आयुष्य आता कृतकृत्य झालं होतं. कर्माचं जे गुपित शोधण्यासाठी तो वनवन फिरला, तो श्री गुरूंच्या चरणी विलीन झाला, श्री गुरूंच्या रूपाने लपलेला होता. विशंभर आता कायमचा श्री गुरूंच्या स्मरणात हरवून गेला होता. श्री गुरु संप्रदायातील ही कथा आपल्याला शिकवते की कर्म हे अटळ असलं तरी गुरुकृपा आणि निष्काम भक्तीच्या बळावर आपण त्यातूनही मुक्त होऊ शकतो. कर्माचा हिशोब फक्त शरीराला लागू होतो, पण आपलं मन आणि आपला आत्मा गुरुचरणी अर्पण केला आहे त्याला कर्माचं कोणतंही बंधन स्पर्श करू शकत नाही. विशंभरचं रूपांतर एका अहंकारी राज्याधिकाऱ्यातून एका परमभक्तामध्ये विलीन झालं. हीच या कर्माची, खेळाची खरी फलश्रुती आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपलं आजचं प्रत्येक कर्म हे उद्याचं भविष्य घडवत असतं. पण जेव्हा हे कर्म ईश्वराला अर्पण करतो तेव्हा ते कर्म आपल्याला बांधण्याऐवजी मुक्त करायला मदत करतं. कर्माच्या या गहन प्रवासात घाबरायचं कारण नाही, कारण जोपर्यंत श्री गुरूंची सावली आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत कोणताही प्रारब्ध आपल्याला हरवू शकत नाही. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.